त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात की तुम्हा सर्वांचा आवडता हा क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आयोजक संघ आता विरोधात भिवंडीतल्या ताकदवर संघासमोर फाईट देणार. एक भिवंडी क्रिकेटची महासत्ता असणारा गाव मानकुली, त्यामधला अंडर-21 संघ अर्थात एकविरा मानकुली सध्या लढतीमध्ये गावदेवी पिसवली या टीम समोर आहे. या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा माहिती असलेला पिसवली संघ, या मॅनेजमेंट कमिटीचे सर्व मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतील. ते म्हणजेच खेळत असताना, फाईट देत असताना संघ मानकुली समोर. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातला इतिहास क्रिकेटच्या परिपटलावरती ज्याने नेहमी क्रिकेटच्या आधारावरती स्थिर ठेवलाय. खुल्या गटातून खेळण्याचा याही गावामधून भरपूर अनुभव आला. याच गावामध्ये लेजेंड खेळाडू तुम्हाला यशपाल माळी पाहायला मिळाले. त्यांच्याच खरतर गृहिणीच्या नावाने हे टी शर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात जे अंडर-21च्या या खेळाडूंना स्पॉन्सर केलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला खुल्या विभागातून अनेक वर्ष ज्याने आपल्या नावाची चर्चा मानकुली गावाला रिप्रेझेंट केलं, दीपू माळी सुद्धा याच गावाला खरतर रिप्रेझेंट करतो. याच गावाला तोही बिलॉंग करतो. त्याच गावातला हा संघ आता एकविरा मानकुली, आता गावदेवी पिसवली सारख्या लेजंड टीम समोर आता खेळताना पाहायला मिळेल. रोहित आणि प्रतीक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आता रोखण्यासाठी अनुराग, ज्याने अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरचा हिरा आपल्या बॉलिंगवरती सांभाळून ठेवला. अर्थातच बॉलिंगची स्किल ज्याने सांभाळून ठेवली आहे तोच अनुराग आता तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजे ओव्हर नंबर पहिल्यामध्ये. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फास्टेस्ट फुल टॉस. कमरेच्या खालती कदाचित असावा की नसावा हा प्रश्न पडला होता जरूर, पण तो पंचांनी सिद्ध केला. हा नो चेंडू म्हणजेच पहिलीच अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळवत असताना संघ मानकुनी आणि मिळवून देत असताना संघ फ्रीडचा बॉल ऑफ द विकेट. फास्ट बॉल होता, ऑफसमवरती बॉल हलकासा आतमधून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. ही खरतर खासियत आहे. व्हेरिएशन अनुराग जास्त करत नसतो, वेगावरती नेहमी तो खरतर डिपेंडेबल असतो, वेग त्याचा नेहमी वाढवत असतो. परंतु इन सिच्युएशन त्याला माहिती असतं की फुटवर्कचा वापर केल्यानंतर काय करावं. या सगळ्या गोष्टींना अगदी फ्रीली माइंडेड तो रीड करत असतो. ओव्हर द विकेट. आता टप्पा मागे ठेवण्यात आला, गती सेम होती परंतु टप्पा मागे ठेवण्यात आला. नो बॉलच्या नंतर आपण 2 चेंडू डॉट बघितले. त्याच गोष्टीचा खरतर विचार आता डगआउट करतोय की 2 डॉट बॉल आले, एक नो बॉल, त्याच्यावरती फायदा उचलू शकलो नाही. अजूनही बॅटच्या साईने एकही धाव आलेली नाहीये टीमच्या टोटलमध्ये मानकुलीच्या. ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, बॉडीवरती आला, बॉल हवेमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. 2 फिल्डर होते, टप्पा दुसरा पडला. इथनं जरूर 2 धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होता परंतु इथनं सिंगल बनतीये आणि सिंगलने आता बॅटच्या साहाय्याने एक धाव स्कोर कार्डवरती ऍड करत असताना टीमची धावसंख्या 2. 3 बॉल समाप्त झालेले आहेत. पहिला चेंडू नो, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल आले. 4 ओव्हरची मॅच आणि संघ मानकुलीच्या समोर कोण खेळतोय तर याच क्रीडांगणावरती सराव करणारा पिसवली. यावेळेला लोबो फुल टॉस फ्लिक करायचं होतं, मागे चालला बॉल डी झोनमध्ये. तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये धावा आहेत 4. चार बॉल आणि 4 धावा खर्च केल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये अनुरागनं. ओ द विकेट. थांबून खेळण्याचा प्रयत्न परंतु बघितला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जातोय. त्या अनुमानाने आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. टीमची धावसंख्या होते 5. मानकुली आणि त्यांचा अगेन्स्ट पिसवली संघ तुम्ही बघत आहात एकामेकाच्या विरोधात. लक्ष लागलं असेल कारण पिसवलीचे सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर व्यवस्थित बॅटवरती आला नाही, ऑनसाईडला टर्न करायचा होता चेंडू परंतु जी गती होती त्या गतीचा वापर मोठ्या स्ट्रोकसाठी करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन तेवढं फार जुळालं नाही. तिथनं मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 वरती आणि आता स्ट्रायकिंग इन वरती अटॅकर बॅट्समन रोहित. रोहितकडे खरं तर ॲबिलिटी आहे कारण नेहमी मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो आणि वेगाने धावा बनवणं ही त्याची एक खासियत राहिली आहे म्हणून त्याला सुरुवातीलाच तुम्ही आघाडीला बघितलं. आणि त्याच्यासमोर कोण आहे तर अनुराग. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट. ऑन साईडला आही बॉल टर्न करायचा होता
परंतु अनुरागची जी गती होती, नियंत्रित टप्पा होता, त्या नियंत्रणावरती कंट्रोल ठेवत असताना त्याची बॉलिंग तुम्ही पाहिली. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला ओव्हर सक्सेसफुल राहिला, जिथे अनुराग होते फक्त 7 धावा खर्च करत असताना त्यांनी महत्त्वाची इकॉनॉमिकल बॉलिंग ही पहिल्या षटकामध्ये हाताळली. सध्या तरी क्वार्टर फायनल तुम्ही अनुभवत आहात. यानंतर तुम्ही सेमीफायनल अनुभवाल. या दोन संघांमधून जो विजय होईल तो सेमीफायनल खेळेल टीम सारंगाव सोबत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. हा बॉल परफेक्ट आलाय की मिसटायमिंग झाला ते पाहावं लागेल. बॉलला पाठवला गेला काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. इट्स ह्यूज मॅक्सिमम सिक्सर. लेंथ बॉल वरती लवकर पिकअप स्ट्रोक होता हा, कारण टप्पा पडल्यानंतर हलवार पद्धतीने आलाच नाही चेंडू. जो वेग होता खरं तर स्वयंचा, त्या वेगाचा वापर केला. आणि आपण ती जी चर्चा करत होतो ना की वेगाने धावा बनवणं, मोठं स्ट्रोक खेळणं ही रोहितची खासियत आहे, ही त्याची ओळख आहे. आणि ती ओळख आता या ठिकाणी रोहित दाखवत असताना त्याच्या बॅटमधला हा पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या या षटकाच्या साहाय्याने 13. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा टर्न केला चेंडूला. खूप सुंदर फटका, ऑन साईडला जोर फटका खेळला गेलाय. परंतु जे क्षेत्र डिक्लेरेशनचं आहे, कदाचित बॉल तिकडे गेलाय. 2 धावा मिळतील, 2 धावा. परंतु या सन्मान देणार आहेत, या थोडासा खेळाडू कक्षाला शांत ठेवणारा या 2 धावसंख्येचा फटका होता. फुलटॉस बॉल ऑन साईडला. अगदी बघितलं तर फ्लाईट कमी होत होती, टर्न केला गेला. जरूर एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रवास या ठिकाणी सुरू केलाय. दोन्ही एंडला विचार करत होती की कोणत्या एंडला बॉल फेकेल. अनुरागाला बॅकअपसाठी स्वयंला त्याने बॅकअप दिला गेलाय. परंतु याही बॉलवरती मिळतात धावा 2. आणि या 2 धावेने आता टीम पुढे जात असताना मानकुली 17 ऑन बोर्ड. 17 या आकड्यावरती 17 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित. शॉर्ट बॉल ऑन साईडला. बॅट जरूर फिरली आहे, परंतु बॉल मध्ये मिसटायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. परंतु बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथनं मिळते सिंगल. ज्या इंटरनॅशनल खेळाडूच्या टी शर्ट वरती नेहमी तुम्हाला आकडा पाहायला मिळाला 18, आता त्याच विराट कोहली, तो आकडा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये. आकडेवाडी खरं तर तुम्हाला खूप काही सांगून जात असते. मॅजिकल फिगर असेल, लकी आकडा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्यात. मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल चाललाय. आपण पहिल्या ओव्हरचा जर विस्तार जर बघितला ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नव्हता अनुरागच्या विरोधात. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर स्वयंने सुद्धा कमबॅक केला. स्वयंचाही कमबॅक उल्लेखनीय राहिला. आतापर्यंतचा विचार केला गेला तर स्वयंने 5 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि त्याला शेवटचा बॉल अजूनही फेकायचं. टीमची धावसंख्या 19. शॉर्ट बॉल मागे खेळलात, तोही चाललाय बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. या ओव्हरमध्ये 3 डिक्लेरेशनच्या धावा तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थातच 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या विदाउट लॉस 20, जिथे बॅटिंग करतोय संघ एकविरा मानकोली. आपण खरं तर आकडेवारींचा विचार करत होतो. प्रत्येकाचा एक लकी आकडा असतो, ज्या लकी आकड्याने तो आपल्या टी शर्ट वरती करतो, तो नंबर टाकत असतो. आता सध्या तरी काहीशे खेळाडू अर्थातच छोटे प्रेक्षक आहेत, ते म्हणजे टीम पिसवलीचे राहुल 2100 हा त्याचा लकी आकडा. त्याच्यानंतर देवेश, त्याच्या टी शर्ट वरती तोच आकडा आहे. परंतु मानकोलीचे टी शर्ट जर तुम्ही पाहिले तर शर्मिला यशपाल माळी यांच्या नावाने ते टी शर्ट त्यांना पुरस्कृत केलेले आहेत, अर्थातच यशपाल माळी यांनी. आणि मानकोलीचा ड्रेस कोड जर तुम्ही बघितला ना, तर दीपू माली यांच्या अंगावरती तुम्ही टी शर्ट पहा, एक वेगळ्या कलरचा टी शर्ट, म्हणजे तो ड्रेस कोड काय वेगळाच असतो. राऊंड द विकेट ऑन साईडला ताकदीचा प्रॉपर वापर. हिटमॅन रोहित त्याचा बॅट मधून हा षटकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. साहिल पाटीलला आणलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. परंतु जी सुरुवात केली होती अगेन्स्ट स्वयंचा, ती सुरुवात करत असताना साहिलच्या विरोधात हिटमॅन रोहित. राऊंड द विकेट. यावेळेला पुढ्याला खेळण्यासाठी व्हाईट बॉलचा इशारा ऑलरेडी दिला अंपायर्सने, कारण ऑप्शनच्या बाहेर. खरं तर अशी कंडिशन जेव्हा एखाद्या बॉलरवरती येते ना, पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्या विरोधात आला ना, तेव्हा खरं तर रती महारथी यांची लेंथ सुद्धा बदलत असते. कदाचित साहिलच्या विरोधात तेच झालं. परंतु साहिल एक मॅच्युअर खेळाडू आहे. नेहमी पिसवली टीम मधून तो एक विकेट टेकर राहिलाय. त्याच्या ओव्हरमध्ये नेहमी त्याने विकेट मिळवलीच, म्हणजे तोही विकेटच्या शोधामध्ये असणार. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत रोहितने आपल्या टीमला सांभाळली आहे. राऊंड द विकेट. आताही पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न,
परंतु टप्पा पडल्यानंतर आता बॉल जर पाहिला तर ऑफस्टंपच्या आतमधून आला. इथून व्हाईट बॉल नंतरचा हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 27. आता मोठं चॅलेंज आहे डगआउट मध्ये सुद्धा, कारण एका बाजूला मानकुली तर दुसऱ्या बाजूला प्रेक्षक पिसवलीचे. शॉर्ट बॉलचा वापर बॉडीला स्ट्रेच केलाय. चला दोन खरं तर आजच्या दिवसातले बॉल त्या ठिकाणी गेले, परंतु त्या ठिकाणी घरांचं स्ट्रक्चर असल्या कारणाने तिथे डी झोन ठेवलेला नाहीये, त्याच्यामुळे इथनं मिळते सिंगल. सिंगल या टीमची धावसंख्या 28. आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु मानकुलीने अजून एकही गडी गमावलेला नाहीये. तांबून खेळलात. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, पिकअप शॉट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. षटकार. प्रॉपरली टायमिंग, प्रॉपर जो वेळ मेला गेला त्या वेळेनुसार या ठिकाणी बॅटिंग परफॉर्म दाखवत असतो ना. खूप काळ आपण जर पाहिलं ना तर प्रतीक खूप काळ नॉन स्ट्रायकिंगवरती होता. रोहितने जास्त बॉल खेळले, परंतु आता त्याला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली जिथे त्याला सिद्ध करायचं होतं स्वतःला, आणि त्याने सिद्ध केलं. आणि प्रतीकच्या बॅटमधला हा पहिला षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 34. राऊंड द विकेट. बॉल आता खाली राहिला. अनुमान होता की याही बॉलला कदाचित थोडासा मागे टाकतील, परंतु बॉल जर आपण पाहिला तर हा बॉल थोडासा मागे पुढे टाकण्यात आला. गती जास्त होती त्या अनुमानाने आपण जर बघितलं तर हा डॉट बॉल, आणि डॉट बॉलने टीमची धावसंख्या 34. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लो फुल टॉस. हा बॅकल थोडंसं खाली घेत असताना इथनं सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल केला होता. दुसऱ्या बाजूला रोहित जो दुसरीचा प्रयत्न करत होते, परंतु एक सिंगलने टीमची टोटल या ठिकाणी पुढे जात असताना 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस धावसंख्या 35. सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे थेट जे कव्हरेज आहे ते कव्हरेज थेट साताऱ्यापर्यंत पोहोचतंय, कारण सोमवर्डी गावचे बैलगाडा शौकीन आणि उत्कृष्ट ड्रायव्हर लालू हेही आज सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती थेट साताऱ्यावरून या स्पर्धेचा आनंद घेतात. हा आमचा कॉम्बॉक्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जिथे सुंदर ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत, अगदी आमच्याच डोळ्यासमोर. खरं तर हे खेळाडू मानकुलीच्या आणि त्यांच्याच बाजूला त्यांच्यासाठी चॅलेंज असणारे हे छोटे प्रेक्षक अर्थातच पिसवलीचे ते तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. खरं तर क्रिकेटचे रणधुरंदर याच क्रीडांगणांवरती, अशाच क्रीडांगणावरती आणि अशाच स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळत असतात, परंतु आता विचार करावा लागेल. रवीला सुद्धा 3 गोलंदाजांना जे जमलं नाही. अनुरागची बॉलिंग चांगली राहिली, परंतु विकेट नव्हती. परंतु आता या ओव्हरमध्ये एखादी विकेट आली तरी या धावा थांबतील. ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर स्पिन जरूर झाला, परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर डी झोन मध्ये गेला. इथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आमचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्याशी कृपया करून आर्ग्युमेंट करू नका, कारण काहीशा डिसिजनांवरती जर आपण आर्ग्युमेंट करत असतो. इथं डिसिजन दिला हा लिगल बॉलचा, पण तो डी झोन मध्ये बॉल गेला, त्या कारणास्तव एक सिंगल मिळतीये. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय मिडॉनला. तिथे चेंडूची फिल्डिंग झाली. तिथनंही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगलने आता धावफलक पुढे जात असताना 37. 40 धावा किंवा 45 धावा या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये डिफेंड आणि चेस करण्यासाठी पुरेपूर असतात, परंतु मानकुलीला अजून धाव्या हव्या असतील, कारण त्यांनाही माहिती की कोणत्या पद्धतीने प्रेशर घ्यायचं नाहीये, कारण या पिसवली टीमकडे 2 साईल आहेत. अनुराग सुद्धा चांगली बॅटिंग करत असतो आणि स्वयंही त्याच्याकडे. कमी गतीचा बॉल ऑन साइडला चाललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर तैनात त्या ठिकाणी केला गेलाय. बॉल फील्ड झालाय. दुसरीचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल जसा हातामध्ये येतोय माहिती आहे की आता कदाचित या 2 धावा पूर्ण होऊ शकत नाही. त्याच अनुमानाने इथनं सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल टीमची धावसंख्या 38. आता सर्व काही दारोमदार असेल ना, जास्तीत जास्त स्ट्राईक खरं तर रोहितकडे आली. रोहितच्या बॅटमधून तुम्ही 2 षटकार बघितलात तर अजून तो धाव वाढू शकतो, परंतु तेवढा जिद्द आणि चिकाटीचा फलंदाज प्रतीक सुद्धा आहे, म्हणून त्याच्याकडे ही क्षमता आहे की अजून येणाऱ्या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका तोही खेळू शकतो.
शॉर्ट बॉलचा वापर, सुंदररित्या फटका खेळलाय स्वीपर कव्हरच्या दरम्यान. बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे जरूर, परंतु त्यांना भेदून बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकचा हा सुंदर चार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा कशा पद्धतीने फटका. बॉलची मिरिट काय असते ना, ती बॉलची मिरिट जेव्हा आपण ओळखतो तेव्हा आपण क्रिकेटच्या परिपटलावरती एक टेक्निकल क्रिकेट म्हणू शकतो. तुम्ही त्याची उभे राहण्याची स्टाईल पहा. इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना ज्या स्टाईलने खेळाडू इंटरनॅशनलचे उभे राहतात ना पोजमध्ये, तशाच पद्धतीने त्याची पोझिशन तो सेट करत असतो आणि टेक्निकल फटके त्याच्या बॅटमधून येत असतात. विकेट. कमी गतीचा बॉल. आता बॉल वेट अँड वॉच करून खेळण्याचा प्रयत्न थोडासा थांबला होता. गतीमधली परिवर्तन. यस, विकेट आली आहे. विकेट आली आहे. सो फलंदाज येईल मैदानाच्या बाहेर, परंतु खूप चांगला खेळला प्रतीक. 10 चेंडू त्याने फेस केले, 15 धावा त्याच्या बॅट मधून आला. 42 धावा टीमच्या टोटल मध्ये. आणि शेवटचा बॉल या ठिकाणी फेकायचा आहे तो म्हणजे रवीला. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. खेचायचं होतं परंतु इथनं सिंगल जरूर बनले. दुसऱ्या बाजूला प्रयत्न होता फलंदाजाला बाद करण्याचा, परंतु एक सिंगल दुसरी बनवण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने 44 वरती हे बॅटल थांबलंय. म्हणजे 45चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे मानकुली टीमच्या माध्यमातून गावदेवी पिसवली समोर. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात आमचे मार्गदर्शक आणि लेजंड कॉमेंटेटर नितीनजी काळन सर. सध्या तरी पिसवली टीमला डायरेक्शन देत असताना, पिसवली टीमला कोच करत असताना. कारण जेव्हा एखाद्या माणसाकडे अनुभव असेल ना, तेव्हा त्या अनुभवाच्या जोरावरती आपण अशा काहीशा गोष्टी करू शकतो ज्या गोष्टी समजवण्याची आणि समजण्याची गरज आहे. कारण नितीन काळन सरांनी भरपूर वर्ष समालोचन केलं. रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्येही त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळालं. आणि एकमेव असे समालोचक ज्या समालोचकाची खरं तर रिक्वायरमेंट असते. कारण स्पर्धेमध्ये काही आपण अनेक साऱ्या समालोचकांना बघत असतो, 1-2 दिवसाची रिक्वायरमेंट असते, परंतु नितीन काळन सरांना खरं तर क्रिकेटचा बेस आणि क्रिकेटच्या परिपटलावरती कोणता खेळाडू काय पोझिशनवरती खेळतोय, कोणता खेळाडू कोणत्या रँकवरती आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव. म्हणून सर्वांचे ते लाडके झालेले आहेत. म्हणून त्यांना तुम्ही नेहमी एक मार्गदर्शक म्हणून ओळखलेला आहे. आणि तेच सध्या तर नितीनजी काळन सर तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. खरं तर आम्ही नेहमी सांगत असतो आणि माझा पर्सनली एक्सपिरियन्स की समालोचन क्षेत्रामध्ये जेव्हा खरं तर मी नवोदित होतो, पहिलं समालोचन मी कोणासोबत शेअर केलं असेल तर ते नितीन काळन सर. घेसरचं ते क्रीडांगण अजूनही आठवत आहे. तोडके मोडके शब्द आमचे, परंतु आमच्या शब्दांना सांभाळून घेऊन त्यांनी पहिली समालोचनाची सुरुवात मला करू दिली त्यांच्यासोबत. आणि आज आम्ही दोघे एका स्टेजला. सो थँक्यू सो मच. वयात मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगला आता होईल सुरुवात. 45चं टार्गेट पिसवली संघाला, ते टार्गेट खरं तर आता बनवायचं आहे, पूर्ण करायचं. 44 बनवल्या फर्स्ट इनिंगमध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना संघ मानकुलेने. आणि आता सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे स्वयं आणि त्याच्या जोडीला
45चं टार्गेट, 45च्या टार्गेटला चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वयं आणि साहिल ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. लाडके प्रेक्षक आमचा या ठिकाणी आवाज ऐकत असाल तर एक रिक्वेस्ट असेल की ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनी ज्यांनी ओपन केली असेल तुम्ही सबस्क्रायबर पॅनल तुम्ही पहा. ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या हंगामामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टोर्नामेंट पाहायला मिळतील. वेगवेगळ्या खरं तर हल्दी समारंभामध्ये सुद्धा ही वाहिनी कार्यरत असते. मग तुम्हाला बर्थडेसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग हवी असेल किंवा तुमच्या कोणत्याही पर्सनल फंक्शनसाठी जर तुम्हाला लाईव्ह हवी असेल स्ट्रीमिंग ब्रॉडकास्टिंग, तर तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट फाउंडर तेजस भोईर यांचे संपर्क साधू शकता. आणि अशा काही क्रिकेटच्या ज्या घडामोडी असतात त्या या वाहिनीवरती नेहमी प्रसारित होत असतात. म्हणून ही वाहिनी जळगाव असेल, महाबलेश्वर असेल, नाशिक असेल, पुणा असेल आणि रत्नागिरी असेल या ठिकाणी नेहमी तुम्हाला ही वाहिनी चांगलं काम करत असताना पाहायला मिळाली आहे. खरं तर तो अभिमान वाटतो की एक आगरी सुपुत्र मलंगड विभागाचं नाव पुढे करतोय लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आणि ती स्ट्रीमिंग सर्वांना आवडतीये. सो विनंती करेन ज्या कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला विनंती करेन लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, कारण सामन्याला होती सुरुवात. 45च्या चेसला षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल स्वयंसाठी सुंदर फटका बॅकलिपला खाली घेत असताना सुंदर फटका फुल टॉस बॉल वरती बॉलला पाठवत असताना स्वीपर कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा पहिला वार, पहिला चौकार बाय स्वयं. स्वयंची हीच खासियत आहे, कारण टेक्निकल क्रिकेटर म्हणून पिसवली संघाला खरं तर नेहमी तो हायलाइट करत असो. स्वयंची बॅटिंग पाहणं तेवढीच पर्वणी असते. बॉल तयार, कोलोटापाचा बॉल हेलिकॉप्टर ऑन साइडला पाठवलाय, तोही बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा प्रेक्षकांचा जल्लोष त्याच खेळाडूसाठी होतोय जो खेळाडू नेहमी आपल्या टीमला पुढे नेत असतो. तो स्वयं त्याच्या बॅटमधला हा दुसरा चौकार. फास्टेस्ट 50 त्याच्या करिअर मधली द्वारली या क्रीडांगणावरती त्याने खरं तर झळकावली होती स्वयंनं. तेव्हाही साहिलच त्याला खरं तर लीड करत होता, साहिल त्याच्या सोबत होता. तीच पार्टनरशिप तुम्हाला त्या क्रीडांगणावरती पाहायला मिळाली होती. आणि क्रिकेट करिअरमध्ये असे जेव्हा आपण कारनामे करत असतो ना, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडंट असतो आणि कॉन्फिडेंटली खेळाडू हा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतो स्वयंचा. ज्या स्वयंने खरं तर एंटर केलं पिसवली टीममध्ये आणि एंटर करत असताना खरं तर अनेक साऱ्या लेजंड क्रिकेटरांना सुद्धा त्याचा हवा हवासा वाटणारा खेळ पाहायला मिळाला. आणि तोच हवा हवासा खेळ या क्रीडांगणावरती दाखवत असताना अटॅकर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्वयं तुम्हाला पाहायला मिळतोय. याच्या अगोदर 2 चौका आणि त्याच्यानंतर हा षटकार दाखवत असताना आपला क्रिकेटचा मादक खेळ आणि क्रिकेटची स्किल कशा पद्धतीने आहे ती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला स्वयं त्याच्या बॅटमधला षटकार. काय फटका होता. फटक्यामध्ये तुम्ही ॲक्युरसी पहा. कोणताही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पारंगत व्हायचं असेल ना, त्या कलेचा कलाकार व्हायचा असेल ना, तर आधी त्याच्यामध्ये मुरावं लागतं. कारण तुम्हाला सराव हा परिपक्व करत असतो. सरावाशिवाय काहीच नाहीये. जसं वादकाला त्याच्या सरावाची गरज असते तेव्हा तो एक चांगला वादक बनतो. एका गायकाचा सराव चांगला असेल तर तो चांगला गायक बनत असतो. तसा क्रिकेट खेळामध्ये सराव खूप महत्त्वाचा असतो आणि तो सराव स्वयंचा अनेक वर्ष तुम्ही पाहायलाय. शॉर्ट बॉलचा वापर, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्यात आला. लगेचच
पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15-45 टार्गेट असताना या मॅचमध्ये 15 ऑन बोर्ड. अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. हे पहिलं षटक थोडासा पुढे आला, खुलो टप्प्याचा बॉल जोरू त्याच्या समोर होता, परंतु त्यालाही हलकंसं ड्राईव्ह केलं गेलं. इथनं पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 16, अजूनही बनवायचे ते 29. 30 बॉलची जेव्हा मॅच असते तेव्हा त्या मॅचमध्ये मोठं टार्गेट तुम्ही पाहत असता, परंतु असं नसतं. क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये सुद्धा 80+ धावसंख्याही बघितल्यात आणि काहीशा स्पर्धेमध्ये तुम्ही 20 धावसंख्या ही रोखताना काहीशा संघांना बघितलंय. त्याच्यामुळे मानकुली संघ सुद्धा संघर्ष इथवर सोडणार नाहीये. थांबून खेळल्यात ऑन साइडला, सुपर टायमिंग, परंतु किती धावसंख्या मिळतील ते आपल्याला पाहावं लागेल की धावा किती आहेत, कारण त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन सुद्धा, त्याच्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय की बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. फायनल रन किती ते आमच्यापर्यंत पोहोचवा. फायनल रन किती, 2 की 6? 6. हे षटकार आहे. सो अपडेट या ठिकाणी आम्ही करत आहोत. धावा 6. सो स्कोर मोजून 21. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल, व्हाट अ शॉट, स्वीट साउंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. इट इज अ कडक. नरेश भोईर यांच्याकडनं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅच कदाचित लवकर फिनिश करण्याच्या वाटेवरती आहेत. संघ पिसिलीचे दोन्ही रणधुरंदर 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे इक्वेशन 18 मध्ये 18 बॉल टू रन इक्वेशन आहे. 18 बॉलमध्ये 18 धावा आता खरं तर बनवायचे आणि स्ट्रायकिंग वरती स्वयं. जतीनचा पहिलाच बॉल ऑन साइडला केलाय टर्न. तो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु बॉल कदाचित फील्ड झालाय. त्या ठिकाणी एक सिंगलच बनली आहे. असं वाटलं की डिक्लेअरच्या माध्यमातून बॉल जाईल, परंतु इथलं सिंगल. 17 मध्ये अजूनही 17 बनवायचे आहेत. मानकुली संघाने अजूनही सामना गमावलेला नाहीये, कारण एखादी विकेट आली, एखादं षटक इकॉनॉमिकल राहिलं, फिल्डिंगचा दर्जा जर मानकुली संघाने ठेवला तर हा सामना मानकुली संघ जिंकू शकतो. परंतु त्यासाठी ना बॉलरला आपले प्रयत्न करावे लागतील की जास्तीत जास्त विकेट आणि जास्तीत जास्त डॉट बॉल टाकण्यासाठी. ओ द विकेट, फुल टॉस बॉल, समोर साहिल आहे. असे बॉल तो सोडतच नसतो. साहिल समोर ही चुकी केली जतीनं आणि त्याच्या विरोधात आला षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 34 होत असताना हा पहा फुल टॉस बॉल. फुल टॉस ही नव्हता, फुल टॉस होता परफेक्टली. बॅकलिपला हाय ठेवलं आणि हाय बॅकलिपने फुल टॉस बॉलमध्ये तुटून पडला साहिल आणि त्याच्या बॅटमधला षटकार. आता कमी गतीचा बॉल, आता टर्न केलं, बॅक ऑफ द हँडने आता बॉल टाकलाय, कारण बॉल रिलीज पॉइंट वरती बघत राहिला साहिल की बॉल पॉइंट परफेक्टली कुठे पडला. अजून एक बॅकअप द हँडने, परंतु फुल टॉस आणि नो बॉल. पर्वणी स्वीकारली, ऍक्सेप्ट केली गेली ती पर्वणी आणि त्या बॉलवरती मिळाला षटकार आणि 6+1 7 धावा तब्बल या बॉलवरती मिळत असताना म्हणजे एकंदरीत जर आपण धावफलक बघितलं तर लक्ष होत्या मॅच मध्ये 45चं, फक्त 4ची गरज. चला सारंगाव लवकरात लवकर या कॅप्टन. 3 बॉल मध्ये खर्च केला धावा 14. या अगोदरचं षटक खूप मागणं राहिलं 21 धावेचं. फुल टॉस बॉल ऑन साइडला, सामना फिनिश. आपल्या स्टाईलने सामना फिनिश करत असताना साहिल आणि आता सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे सारंगाव आणि त्यांच्या विरोधात संघ गावदेवी पिसवली.
45चं टार्गेट, ते टार्गेट 1.4 षटकांनी, अर्थातच खूप कमी षटकांनी हा सामना फिनिश केला गेला, तो म्हणजे संघ पिसवलीनं. आणि आता पिसवली संघासमोर भिवंडी विभागामधला एक संघ होता, आता दुसरा संघ भिवंडी विभागातला त्यांच्या समोर टाकेल, ज्यांच्यामध्ये होईल सेमीफायनल, अर्थातच सारंगाव त्यांच्या विरोधात संघ पिसवली. तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय साहिल. तब्बल 5 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, त्या साहिलला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. तर आहे साहिल ज्याला देत होतो आपण मॅन ऑफ द मॅच. सुरुवात केली स्वयंने, परंतु साहिलने फिनिश केलं आणि फुल फिनिशर म्हणून तो या मॅच मध्ये ठरला, अर्थातच त्याला मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार दिला. आपण करूया टॉस. दोन टीम मध्ये पिसवली आणि सारंगाव या दोन टीम मध्ये आपण टॉस करत आहोत. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल देवांशूची गती, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल साहिलची आक्रमकता. सो कुठे जाऊ नका मित्रांनो, हे